भार कॉन्ट्रॅक्टरवर आहे, कारण त्याचा आता इलाज नाही, शासनाचीच पॉलिसी आहे, त्याला आपण काही बोलू शकत नाही. पण कॉन्ट्रॅक्टर पण काही ठिकाणी जर खराब काम करत आहे त्यांना मी नोटीस देऊन त्यांना काढायचे प्रयत्न माझे चालू आहेत. मी ते सुद्धा पुन्हा पण सांगितलं आणि काही लोकांना सांगितलं की काही कॉन्ट्रॅक्टर पण मस्ती करतात किंवा त्यांची लोक पाहत नाही, हे आम्हाला आढळून आलं, त्याला ताबडतोब काढायचे माझे प्रयत्न आहेत. यासाठी मी घाईघाई तुम्हाला अजिबात करणार नाही. माझा नंबर आहे, तुम्हाला तुम्ही कोणी आला तर मी भेटतो. मी इथंच असतो, अमरावतीलाच आहे. तुम्हाला कल्पना आहे अमरावतीमध्ये आपला सर्वसामान्य ग्राहक सुज्ञ ग्राहक आहे, ते पैशासाठी म्हणत नाही, त्यांची काही तक्रार नाही. आणि तुम्हालाही कल्पना आहे अमरावतीत बाकी शहरांच्या पलीकडे आपण एक दिवस आड करतो, त्याच्यामुळं आपल्या शहरात परिस्थिती चांगली आहे. काही ग्राउंड अडचणी आहेत, तुम्ही मला सगळ्यांनी सांगा. मॅडमने मला काही नमूद केलेलं आहे, आणखी काही लोकांनी दिल्या, मी सुद्धा पाहतो तिथं तुम्हाला नक्की 8 दिवसात काही ना काही फरक दिसेल याची मी तुमच्यासोबतच मी जाऊन तिथं सुद्धा पाहणी करू. आजही त्या भागात ज्या भागात आहे, आता राजेंद्रचं मला माझ्या माहितीत जेव्हा 8 दिवसापूर्वी झाला तो विषय, मी ते सांगितलं आहे. बॉल दुरुस्त केलं, मला आज सांगितलं होतं की आज 12 वाजता टायमिंग आहे, तुम्हाला पाणी मिळेल. आपण जाऊन तिथे पाहू तिथे सुधारणा झाली की नाही किंवा त्याच्यात अजून काय करता येईल. मी तुमच्यासोबत येतो, काही अडचण नाही. आणि मी इथंच असतो. मला असा विषय नाही की सुट्टी दिवशी नाही आहे किंवा असं काही विषय नाही आहे. तुम्हाला पाण्याचा विषय आहे आणि पाणी पिण्याचा. माझ्याही घरी प्रेशर कमी येतोय, त्याला काही अडचणी आहेत. कारण मूळ आपलं अप्पर उदरकडून येणारं पाणी नाही आहे, त्याचं मूळ आपलं पाईपलाईन नाही. तर आम्ही भाऊंना सुद्धा सांगितलं, मॅडमनी पत्र दिलं, आता योजना झाली तेव्हा भेटली. आपण त्या योजनेसाठी 950 कोटी रुपये मंजूर करून आणले. टेंडर सुद्धा झाले. खासदार नवनीत राणांच्या माध्यमातून केंद्रातून 950 कोटी रुपये आणून अप्पर वर्धाची अमरावतीची जी पाईपलाईन आहे जुनी 30 वर्ष जुनी झाली होती ती आपण नवीन टाकत आहे. तिचं टेंडर वर्क ऑर्डर सुद्धा झाली आहे, त्याचं काम सुरू होणार आहे. पण माझं म्हणणं असं आहे, जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये जे करोडो रुपये आणून ठेवलेले आहे त्याचं टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली, अजूनपर्यंत काम चालू झाले नाही. त्याच्याकडे तुम्ही कधी लक्ष देणार? ते तातडीने झाले पाहिजे ना. जर खासदारांनी जलजीवन मिशनमधून गावागावामध्ये शहरामध्ये एवढा मोठा निधी आणला, टाक्या मंजूर केल्या, पाईपलाईन मंजूर केलं, टेंडर झालं, वर्क ऑर्डर झालं, ते काम नाही चालू करत तुम्ही. आता जे 950 कोटी रुपये आणलेले आहे अप्पर वर्धा अमरावतीसाठी, ते जुनी 30 वर्ष जुनी पाईपलाईन चेंज करून आता नवीनचं आपण काम चालू करताय ते करू. पण जे आपल्याजवळ आहे हातात तर कम्प्लीट करा. आता हे पाईपलाईन टाकून ठेवलेली 8 महिन्यापासून गांधी आश्रमची 8 महिन्यापासून पाईपलाईन टाकून ठेवली आहे. त्यात पाईपमध्ये पाणीच नाही आहे, तर लोकांना पाणी मिळणार आहे. आता हे भंडारामध्ये कनेक्शन दिले लोकांना आहे, पैसे भरायला तयार आहे, कनेक्शन देत नाही यांना. करा नाही कामं. प्रॉब्लेम आहे. दंड आणि ते व्याज माफ करा, तुम्ही व्याज माफ करा, दंड माफ करा. साहेब जे कामं हातात आहे ते पहिले कम्प्लीट करा आणि जे कामं लोकांनी सांगितले आता ताबडतोब पहा. मी तुमची मिटिंग अशी घेणार नाही. मी माझ्या भाषेमध्ये माझ्या पद्धतीने समजून सांगेन. पण ही मिटिंग इथं संपली नाही आहे. या लोकांच्या माध्यमातून जिथे ते जायचं इथं जा, त्यांच्यापासून समजून घ्या. जिथे इथं तुम्हाला तुमचे यंत्रणा लावायचे यंत्रणा लावा आणि पटापट त्यांना न्याय द्या, असं माझं म्हणणं आहे. ग्रामीण शाह ठीक आहे. खाटू देईन का याचाही प्रश्न तुमच्यापुढे आहे ना. जर शेतकऱ्याला वावरात मशीन जर काम दिलेलं आहे त्याला जर ब्लॅकमेल गुन्हा दाखल केला पाहिजे त्याच्यावर. नाही दंड लावून काय करतात, दंड माफ होते नंतर आणि ऑफेन्स दाखल केला त्याच्यावर. आज त्या शेतकऱ्याच्या शेतावर पाईपलाईन जी टाकायची उन्हाळ्यात ते न टाकता तुम्ही पावसाळ्यात टाका. शेती करा की पाईपलाईन टाकू दे, टाकून देणार नाही, वाळवा येणार आहे पाईपलाईन शेतकरी. कारण मशीन मागं पुढे फिरवायला 20 ते 25 मीटरचा एरिया शेतकरी ते मग मान्य करणार नाही. तुम्ही त्याचं नुकसान भरपाई देणार नाही. उन्हाळ्यात तुम्हाला 4 महिने होते, तुम्ही करू नाही शकले. 2 वर्ष आधी दिलं निवेदन पाहून घ्या. ज्यावेळेस त्या भातकुली रोड क्रॉसिंग होऊन गेला तिकडे पाईपलाईन मनपा क्षेत्रामध्ये टॅक्स भरतो, टॅक्स पेडर आहे आम्ही, तरी आम्हाला पाईपलाईन आपल्या घरापासून आहे, मेन रोडवर आहे, तरी आम्हाला रोड मेन लाईन गेली. मला फक्त सर्वे झाला. त्या सर्वे झाल्यानंतर 2 जणांना फक्त त्या शिवलीला मंगलकाराचे इकडून कनेक्शन घेतलं त्यांनी. म्हणजे तुमच्या इथं असल्यानंतर तुमचा कॉन्ट्रॅक्टर काम नसतं. कॉन्ट्रॅक्ट मी कॉन्ट्रॅक्ट घेतो, मला 50,000 होती तुमच्या 50 पूर्ण पाईप टाकून तुमच्याकडून. हो 50,000 काम पूर्ण करी आहे माझ्या ऑफिसमध्ये
अमरावती शहर पूर्ण पाण्यापासून त्रस्त आहे. ग्रामीणमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये पाण्याची टंचाई आहे, गावागावामध्ये टंचाई आहे. या संदर्भात वारंवार अधिकाऱ्यांना चांगल्या भाषेमध्ये सांगून जे अधिकारी समजत नाही त्यांना आता वेगळ्या भाषेमध्ये समजून सांगितलेलं आहे. त्यांनी जनतेची माफी मागितलेली आहे. जर या ठिकाणी अमरावती शहरामध्ये बंडेरा मतदारसंघ असो, अमरावती मतदारसंघ की ग्रामीण क्षेत्रामध्ये जिल्ह्यात कुठेही ज्या ज्या विभागामध्ये चर्चा झाली, आता ताबडतोब अधिकारी जाईल. ज्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन टाकली आहे त्या ठिकाणी 6-7 महिन्यापासून पाणी सोडलं नाही आहे. अनेक ठिकाणी घराघरापर्यंत पाणी जात नाही. रात्री 2-2 वाजता पाणी सोडतात, लोकांच्या झोपा होत नाही. अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची पाईपलाईनची मागणी आहे, कनेक्शन जोडून देत नाही. अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न एवढ्या उन्हाळ्यामध्ये लोक सहन करत आहे. आज घरामध्ये पिण्याचं पाणी नाही आहे, गढूळ पाणी येते आणि 5 लाख लिटरच्या टाक्याच्या पाण्याच्या टाक्या होत्या, त्या आपण 25 लाख लिटरची टाकी केली. मोठ्या प्रमाणात जागोजागी नवीन टाक्या उभारून दिल्या, स्टोरेजची व्यवस्था करून दिली. त्यानंतर जरी अधिकारी लापरवाह करत असेल आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून ते आपल्या मनमान्या करत असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्यासुद्धा जशाच प्रकार तशा भाषेत त्यांना समजून सांगू. अधिकाऱ्यांनासुद्धा सांगितलेलं आहे पुढची मीटिंग एवढी शांततेनं करणार नाही. या सगळ्यांच्या भावनाचा विद्रोह होईल आणि जशा भाषेत ते अधिकारी ऐकतील त्या भाषेमध्ये त्यांना समजून सांगू. आणि आज अमृतच्या माध्यमातून, जलजीवन मिशनच्या माध्यमातून करोडो रुपये अमरावती जिल्ह्यामध्ये आलेले आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावामध्ये पाण्याची टाकी आणि पाईपलाईन हे खासदार नवनीत राणाच्या माध्यमातून टेंडर झाले, मंजुरात झाली, पैसे आले. पण गावागावामध्ये कामं जे पेंडिंग आहे ते कामं जोमानं तयारी चालू झाले पाहिजे. शहरामध्ये पाण्यासाठी पाण्याच्या पाईपलाईनसाठी पैसे आणले आहे खासदार नवनीत राणांनी, ते कामं पूर्ण झाले पाहिजे. आणि 995 कोटी रुपये हे अप्पर वर्धापासून तर अमरावतीची मेन पाईपलाईन ते 30 वर्षाआधी जेव्हा अप्पर वर्धा डॅम झाला आणि पाणीपुरवठा योजना अमरावती शहराला लागू झाली तेव्हापासून 30 वर्षामध्ये अमरावती ते अप्पर वर्धा पाईपलाईन जी आहे ती पूर्ण जंगलेली आहे, खराब झालेली आहे, मोठ्या प्रमाणात लिकेज होते. तर 995 कोटी रुपये खासदार नवनीत राणांनी केंद्राच्या माध्यमातून अमृत टूचे मंजूर करून आणले. त्याचा टेंडर झाली, वर्क ऑर्डर झाली. ते तातडीनं काम आता 995 कोटीचं सुरू होईल आणि अमरावती शहराचा कायमस्वरूपी पाण्याची समस्या निकाली होईल. अशा प्रकारची मोठी योजना 995 कोटी रुपयाची हे खासदार नवनीत राणांच्या माध्यमातून त्यांनी अमरावतीला एक चांगल्या प्रकारची उपलब्धी करून दिली आहे. ते कामसुद्धा लवकर चालू केलं पाहिजे. या संदर्भातसुद्धा अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहे. आज ही मीटिंग मी अमरावतीच्या साक्षीनं सांगतो की आज या सगळ्यांच्या भावना ज्या मनापासून सगळ्यांनी व्यक्त केलेल्या आहे, याच्यानंतर ज्या भाषेत हे अधिकारी ऐकतील त्या भाषेत मी त्यांना उत्तर विचारणार आहे आणि इथे पाणीसुद्धा त्यांना पाचील. आणि कशा पद्धतीचं पाणी पाजते रवी राणा हे सगळ्या अधिकाऱ्यांना माहीत आहे. म्हणून लोकांना त्रास होत असेल तर अधिकाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहे. याच्यानंतरही शांततेने मीटिंग होणार नाही. मैं मीडिया को लेके वहाँ पे करता, बाद में कर लेना. मैं आमदार साहब के सामने इसलिए नहीं बोल रहा था कि कहीं आपको डिपार्टमेंट की ऐसी की तैसी ना हो. यार बात तो करने दो. क्या बात है? आपने मेरे को बोला था बाद में आओ, बाद में आओ. कितने दिन के बाद में आऊँ मैं? 4 बार आपके पास से होके गया हूँ मैं वहाँ. अरे भाई साहब बात सुन रहे हैं क्या तुमने? बोलिए. देखो आपकी बात हुई मेरी, ठीक है. आपको कंपाउंड वॉल चाहिए. इधर ये लोग लाइन के लिए आ रहे हैं. कंपाउंड वॉल किस लिए चाहिए? ये इसका मतलब है सर वो अधिकारी अपनी जगह पे रखिए, वैसा नहीं होगा सर. अरे अमृत दोनों लिया है. अरे सर मेरे को एक बात बताओ, 22 वो नहीं होगा सर. नहीं ऐसा नहीं होता है. वहाँ पे आत्महत्या हो रही है, गलत प्रकार अवैध प्रकार से उपयोग किया जा रहा है. अधिकारी क्या है वहाँ पे एमजीपी का कोई भी वहाँ पे कर्मचारी नहीं है. नहीं रह सकता. ऐसा कैसा नहीं रह सकता? मेरे को एक बात बताओ, 15 से 20 परिसर खतरे में है. उधर एमआईडीसी इसका जिम्मेदार कौन? उधर एमआईडीसी का आदमी रहता है सर. ये महाराष्ट्र जल प्राधिकरण एमआईडीसी केस में आता है क्या? अरे वहाँ पे महाराष्ट्र जल प्राधिकरण बेनोला की टाकी वो एमआईडीसी की आती क्या? वो बताइए सर. वहाँ पे 3 बार सुसाइड हुआ है. वहाँ पे शाम को अवैध प्रकार के वहाँ पे धंधे चलते, वहाँ पे अवैध प्रकार के वहाँ पे कोई काम चलते साहब. आपके यहाँ पे आते तो आप बोलते हमारे हाथ में नहीं है. निधि नहीं है ना हमारे. कैसे निधि नहीं? वो आपका काम है ना. कैसा नहीं है? बंद कर देना वहाँ पे काम. निधि कहाँ से लाएंगे? वो आपका मैटर है, हमारा थोड़ी है. हमारा मेरे को एक बात बताओ साहब, अगर वो भी निधि हम लाए, हम जमा करें, हम करें, आप बताइए. ऐसा नहीं होता सर. मेरा बोलने का मतलब कैसा है? आप अधिकारी हो, आपका मान सम्मान करता हूँ. आपका नहीं बोलो नहीं. मैंने आपको जो लेटर दिया उसके मुताबिक आपने कोई एक्शन नहीं लिया है.
वहाँ पे 3 बार सुसाइड हो गई है। शाम को गलत प्रकार का वहाँ पे अवैध काम चालू रहता है, पूरा खतरे में है। टाकी लावारिस छोड़ी गई है, 15 से 20 परिसरों में पानी जाता है। अगर मुझे बताओ एकांत ने भी अगर टाकी में कुछ डाला तो उसका जिम्मेदार कौन रहेगा? आप कुर्सी पे बैठने से ऐसा नहीं होता है सर। आपके यहाँ पे आता ठीक है, चलता है, अपने आप पा रहे हैं, हम संबंध अच्छे हैं, मैं भी आमदार साहब के यहाँ पे वो कर सकता था। आप बाहर आओ, बार आओ, ऐसा थोड़ी चलता है सर। इसके ऊपर एक्शन उठाना पड़ेगा सर, नहीं तो मैं क्या मीडियम के दौरान वहाँ पे स्पॉट पे लेकर लूँगा कि यहाँ पे अधिकारी जो बैठे हैं कोई काम के नहीं है। यांनी मजीपरा कार्यालयात येऊन त्यांच्याकडे उपस्थित प्राप्त तक्रारी अमरावती शहर आणि ग्रामीण भागाबद्दल याबद्दल आपल्याला खुलासा विचारला आहे। साहेबांना मी सगळ्या प्रकार काय आहे, अडचणी काय याबद्दल माहिती दिली आहे। साहेबांचं म्हणणं हेच आहे की ग्रामीण भागातल्या जनतेला जो त्रास आहे तो आपण कमी करायला पाहिजे आणि शहरा भागातला जो टायमिंगचा विषय मेन तो आपण दूर केला पाहिजे। तर याबाबत मी आधीच निवेदन दिलं आहे की मुळात रात्री पाणी देणं हा प्रकार आम्ही काही महिन्यापासून बंद केलेला आहे। तरीसुद्धा काही भागात जर होत असेल तर स्वतः आम्ही आता आज पहिल्यांदा माहिती पडल्याप्रमाणे मला पहिल्यांदा ही माहिती पडली आहे की काही भागात अजूनही चालू आहे, तर त्याची मी स्वतः दखल घेतो आणि येत्या 8 दिवसात 10 दिवसात रात्रीचं पाणी लोकांना मिळणार नाही आणि त्यांचा टायमिंग आपण सुधारून देऊ याबद्दल मी ग्वाही देतो। इतर भागातील काही तक्रारी आता आज उपस्थित झालेल्या आहेत, तर त्याबाबत आम्ही स्वतः आमचे अधिकारी आणि मी स्वतः आम्ही स्वतःहून पाहणी करू आणि येत्या 8 दिवसात त्याचं निराकरण करायचं आहे तसं पाहूया। याबद्दल माझ्या सर्व नागरिकांना एवढंच म्हणायचं आहे की आपल्या जर तक्रारी असतील तर त्या स्वतः माझ्यापर्यंत किंवा आमच्या कार्यालयापर्यंत आपल्या परिपूर्ण माहिती प्रमाणे आपण द्यावी। मुळात अडचण एवढीच आहे की आपली योजना ही जुनी होती आणि पाईपलाईन ह्या जुन्या झालेल्या आहे, त्याच्यामुळे त्याच्यात गळती आणि त्याच्यावरचे अवैध कनेक्शन याच्यामुळे आपल्याला त्रास होतो। जर सर्व ग्राहक आपले जर अधिकृत झाले तर आम्हाला शासनाकडून माहिती अधिक निधी घेऊन त्यांना नवीन अधिकृत आपल्याला जलवाहिनी जोडून देता येईल। कारण अस्तित्वातील वाहिनीमधून फक्त काही कनेक्शन पुरतं आपल्याला मर्यादित ठेवता येते आणि अवैध कनेक्शनसाठी त्याच्यामध्ये पर्याय नसतो। त्याच्यामुळे हे निश्चितच आहे की आपण पंप वापरला किंवा काही आपण प्रकार केले तरी सर्वांना पाणी देणं शक्य नाही, हे आपण सगळ्यांनी समजून घ्यावं। अमरावतीतील मीसुद्धा अमरावतीतलं आहे, तर अमरावतीतील सगळे ग्राहक सुज्ञ आहेत। मला एवढंच म्हणायचं आहे की जर सगळे ग्राहक माझ्याकडे अधिकृतपणे आले तर त्यांच्यासाठी मला निश्चित नवीन जलवाहिनीसुद्धा काढून देता येईल। यासाठीसुद्धा नवीन आपल्याला आता सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मदतीने आपल्याला एक नवीन शासनाने योजना मंजूर केलेली आहे 985 कोटीची। त्याचं काही येत्या दिवसात आपल्याला वर्कआउट देऊन काम सुरू होईल, तर याच्यातूनसुद्धा आपल्याला काही कामं करून घेता येईल। मुळात अमरावती शहराला बाकी कोणत्याही आजूबाजूच्या शहराच्या पलीकडे आपलं सगळ्यांना ज्ञात आहे की अकोला, नागपूर किंवा भुसावळ यवतमाळ अशा प्रकारे आपल्याला त्रास नाही। आपण 1 दिवसाआडच देतो, तोसुद्धा नियमित सुरळीत आणि वेळेत द्यायसाठी माझा प्रयत्न आहे। मी 6 महिन्यापासून इथे आलेलो आहे, काही प्रयत्न मी केलेत, सगळं काही शक्य झालं नाही, पण येत्या अजून काही दिवसात आपण लोकांना समाधान देऊ एवढे मी प्रयत्न करतो। तरी सगळ्यांनी मला त्यांचे काय तक्रारी असेल त्या पोचवाव्यात, त्याच्यावर निश्चितच आम्ही तोडगा काढून आपल्याला देऊ। गोपालनगर सुतगिरणी प्रभागामध्ये अनेक वर्षांपासून पाण्याची जीवघेणी समस्या आहे। या समस्येच्या संदर्भात तिथल्या अनेक महिलांनी आंदोलनंसुद्धा केलेले आहे। जीवन प्राधिकरणच्या समोर त्यांनी आंदोलन केलेलं आहे, उपोषण केलेलं आहे। एवढं सगळं केलेलं असताना देखील अजूनपर्यंत या महिलांना न्याय मिळालेला नाही। आज 2024 आहे, कडक उन्हाळा यावर्षी तपलेला आहे। या भर उन्हाळ्यामध्ये या महिलांना पाण्याची समस्या जाणवली आहे। माझ्यासोबत तिथल्या नगरसेविका सुमतीताई ढोके आहे, जाणून घेऊया त्यांच्याकडून की ही जी समस्या आहे त्यांची किती वर्षापासून आहे। गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून माझ्या प्रभागात पाण्याची अतिशय टंचाई आहे आणि गेल्या 2-3 वर्षात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणं, ह्यांना निवेदन देणं, नागरिकांना घेऊन इथपर्यंत निवेदन देण्यासाठी येणं, भरपूरदा खूप काही केलं, पण आजपर्यंत त्याच्यात काही फरक पडलेला नाही। याआधी आमदार रविभाऊ राणांनी अशाच मीटिंग लावल्या होत्या आणि त्यातून पण यांनी काहीच निष्पन्न काढलं नाही। आज रविभाऊंना मी जाणीव दिली की भाऊ 2-2 वाजेपर्यंत 3-3 वाजेपर्यंत महिलांना पाणी भरावं लागत आहे, अतिशय त्रास होत आहे, तुम्ही काहीतरी करा। आणि त्यांनी आज यांनी मीटिंगचं आयोजन केलं आणि आज अधिकाऱ्यांना सगळं चांगल्या भाषेत समजावून सांगितलं की आता ह्यानंतर अशा मीटिंग आम्ही घेणार नाही आणि तुम्हाला विनवणी करणार नाही। माझं सुद्धा म्हणणं आहे की तुम्ही जर बिल नाही भरलं तर लगेच पाणी नळ काढता आणि नळ काढता तर मग त्यांना पाणी का नाही देत? पाणी देत नाही म्हणजे माझ्या इथल्या राजेंद्र नगर, वारकरी नगर, मालू नगर आणि देशपांडे प्लाट या भागात गेल्या 2-2.5 ते 3 वर्षापासून
पाणी टंचाई आहे. आणि राहिली गोष्ट तर बोरचं पाणी लोक भरतात आजकाल. बोर 2 घराच्या आड बोर खोदणं सुरू आहे, म्हणजे पाण्याची पातळी कुठे जाणार आहे. आणि बोरचं पाणी भरून प्यायचं पाणीसुद्धा नागरिकांना मिळत नाही. म्हणून हा उद्रेक आज निघाला. माझ्यासोबत पूर्ण युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते, माझ्या प्रभागातील सगळे नागरिक आणि भाऊ आमदार रविभाऊ राणा, सुनील भाऊ राणा यांनी आज या मिटिंगचं नियोजन केलं. वॉटर सप्लायचे आपले उपरेलू साहेब, लेवरकर साहेब यांनी आज विश्वास दिला, खात्री दिली की पुढे आम्ही ह्या 4 ते 8 दिवसातच तुमचं सगळं नियोजन करू आणि नागरिकांना रात्री 2 वाजता पाणी भरण्याची वेळ येऊ देऊ नये. हे अतिशय चांगले आज बाब त्यांनी जाहीर केली आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आज आम्ही सर्व लोक घरी जात आहोत. पण जर 4-8 दिवसात काही झालं नाही तर ह्याचा उद्रेक होऊन आम्ही सर्व महिला वर्ग इथे परत आंदोलन आणि तेही कायमस्वरूपी केल्याशिवाय राहणार नाही.